मुंबईतल्या मोर्चापूर्वी जरांगे दादांना भेटण्याची इच्छा आहे असं म्हटलंय धनंजय देशमुख यांनी। उपोषणासंदर्भात आम्ही जरांगेंसोबत चर्चा करणार असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत। कराड आणि शीतलकुमार बल्लाळ यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी धनंजय देशमुखांची ही प्रतिक्रिया आहे। काय सांगाल, आज आपण मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार, नेमकी काय चर्चा होणार आहे? मी ज्या वेळेस दादांकडे जातो किंवा जे चर्चा करतो या आपल्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस ज्या गोष्टी चाललेल्या आहेत यावर चर्चा होते। उद्यापासून दादांचं उपोषण आहे आणि उद्या मुंबईला मोर्चा आहे, आपल्या निषेध मोर्चा। तर वैभवी आम्ही तिकडे जाणार आहोत। तत्पूर्वी दादांची भेट घेणं गरजेचं आहे। मला भेटायची इच्छा झाली, वैभवी आम्ही भेटणार आहोत जाऊन आणि बोलणार आहोत। बीड शहर पोलीस ठाण्याचे PI शीतलकुमार बल्लाळ आणि आरोपी वाल्मिक कराड यांचं जे ते कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आणि वाल्मिक कराड जे ते बीड शहर पोलीस ठाण्यात जेव्हा अटक करण्यात आलं होतं तेव्हा त्यांना ठेवण्यात आलं होतं। काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल? आपले जे SP आहेत कावत साहेब, त्यांनी यावर जे कारवाई आहे ते करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता जी 1 महिन्यातली जी प्रोसेस झालेली आहे सगळी तिथं ज्या घडलेल्या घडामोडी आहेत याचा पण तपास कावत साहेब 100% करतील, त्यांच्यावर अपेक्षा आहे। आणि सगळ्या समोर येईल की तिथं नेमकं काय घडलं 1 महिन्यामध्ये। आणि कालची जी क्लिप आहे त्यावर पण त्यांनी कारवाई करण्यासाठी किंवा ते व्हॉइस सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवलेले आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी।